बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग। सीआयडीचा फोकस आता आरोपी सुदर्शन घुलेवर। फरार आरोपी सुदर्शन घुले महाराष्ट्रातच असण्याची शक्यता, तर इतर 2 फरार आरोपी राज्याबाहेर असण्याची शक्यता। मस्साजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। आंदोलनावेळी महिलेची प्रकृती बिघडली। बीडच्या मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलनाआधी गावकऱ्यांचा मोर्चा। देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा गावकऱ्यांची मागणी। महिलांसोबत लहान मुलांचाही आंदोलनात सहभाग। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार। आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या आणि आरोपींची लवकर शोध घ्या। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडाचे राज्य चालू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। शासनानं अधिक दक्षता घ्यायला हवी होती। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकरांची टीका। धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या प्रकरणात संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। पोलीस त्यांचं काम चोख बजावत होते। पोलिसांच्या प्रयत्नांना घाबरून कराडनं शरणागती पत्कारली। वाल्मिक कराडवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील। पालकमंत्रीपदावर मंत्री दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या आई आशा पवारांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं। सर्व वाद मिटून पवार कुटुंब गुण्या गोविंदानं नांदावं। आशा पवार यांचं विठुरायाच्या चरणी साकडं। निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू। आपल्या शाखा कार्यालय पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांचा आज नागरी सत्कार सोहळा। शहरात ठिकठिकाणी लागले सत्तारांचे बॅनर, मात्र लागलेल्या बॅनरवर एकाही वरिष्ठ नेत्याचा फोटो नाही। बच्चू कडू यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार प्रवीण तायडेंची जीभ घसरली। तायडेंच्या वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक। अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रहारचं आंदोलन। प्रवीण तायडेंवर कारवाईची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर। गडचिरोलीत जवानांसोबत नववर्ष साजरं करणार। C-60 जवानांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष। निवडणुकीबाबत 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या समर्थनार्थ पांचजन्यमध्ये लेख। भागवतांचं मत राजकारणापलीकडचं। भागवतांच्या विचारांना समजदारीनं घेतलं पाहिजे। पांचजन्यच्या संपादकीय मधून भागवतांच्या वक्तव्याचं विश्लेषण। केरळ धर्मनिरपेक्षता सांप्रदायिक मित्रत्वाचा बालेकिल्ला। केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणं निषेधार्ह। केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध। मनोज जरांगे आज नांदेड दौऱ्यावर। नांदेडच्या लोहा इथं मराठा संवाद बैठक घेणार। जरांगे माळेगावात खंडोबाच्या दर्शनालाही जाणार। गावच्या पाळधीत 2 गटातील वादात 3 ते 4 दुकानं जाळली, तर काही दुकानांची तोडफोड केल्याची माहिती। पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। जळगावच्या पाळधी गावामध्ये उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी। पाळधी गावात तणावपूर्ण शांतता। पुण्यातील भीमा कोरेगावात आज 207वा शौर्य दिन। विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल। भीमा कोरेगावात 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात। सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासन सतर्क। कोरेगाव भीमा येथे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन। माजी संजय बनसोडे यांची उपस्थिती। शौर्य दिनानिमित्त महार रेजिमेंटकडून कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला सलामी। 207 वर्षापासून कोरेगाव भीमा येथील परंपरा। कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास शौर्यदिनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मानवंदना। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही केलं अभिवादन। पुण्यातील ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। 5 तारखेला फडणवीसांच्या उपस्थितीत बाळा ओसवाल, विशाल धनवडेंसह 5 जण भाजपमध्ये प्रवेश करणार। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक। बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता। पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा। नवी मुंबई महानगरपालिकेचा 33वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार नाही। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यानं प्रशासनाचा निर्णय। पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार।
बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे मोर्चा, तर गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद, सरपंच संघटनेचा निर्णय। वाशिम, यवतमाळ, गोंदियातील 2239 ग्रामपंचायती आणखी 2 दिवस बंद राहणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन, हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटना आक्रमक, सोलापुरात पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून 9 जानेवारीला काम बंद आंदोलनाचा इशारा। धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमध्ये वाद, तहसीलमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, अधिकारी नसताना तहसीलदारांनी जनतेला वेठीस धरल्याचा आरोप। कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नवीन माहिती समोर, फरार होण्याआधी आरोपी विशाल गवळीकडून सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट, ओळख पटू नये यासाठी डिजिटल ओळख मिटवली। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार, गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि कार जप्त, पत्नी मोहिनी वाघसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत। जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यातील दोघांना जामीन मंजूर, संजय परब आणि रविकांत सिंग यांना पीएमएलए कोर्टाकडून जामीन, दोघांनाही ईडीनं अटक केलं नसल्यानं कोर्टाकडून जामीन मंजूर। मुंबईतील लीलावती ट्रस्टमध्ये 85 कोटींपेक्षा अधिकची अफरातफर, चेतन मेहता, रश्मी मेहता आणि भाविन मेहता या विश्वस्तांवर गुन्हा दाखल, बनावट कागदपत्र तयार करून 85 कोटींची रक्कम वापरल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 21.59 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण, आरोपी हर्ष कुमारकडून घोटाळ्याच्या पैशातून मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होणार, ज्या शाळांकडून मागणी होईल त्या ठिकाणी पहिलीचा वर्ग सीबीएसई पॅटर्ननुसार सुरू केला जाणार, शिक्षण विभागाची माहिती। दुसरं शैक्षणिक सत्र अर्ध संपलं तरी अनेक विद्यार्थ्यांना गणवेश नाहीच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही।